तर मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे। हे लोक फक्त एकमेकांकडे बोट दाखवत आहेत। नौदल आणि पीडब्ल्यूडी कडूनही जबाबदारी झटकणं सुरू आहे असं उद्धव म्हणाले। कोकण चाकरमानी जाणार गणपतीला घरी, मग आत्ता यांना जाग आली महामार्गावरती किती खड्डे पडलेत ते बघायला। आणि मग तो अनिल कपूरचा पिक्चर होता ना, तो टाईपरायटर घेऊन फिरायचा, नायक, याला 8 टाका त्याला 8 टाका। ऑर्डर दिल्यानंतर तो टाईप करणार सांगतो, साहेब तुमचाच चेला चपाट आहे, कसं 8 टाकायचं याला, तुमच्याचकडनं ऑर्डर आलेली आहे, कसं टाकायचं याला आतमध्ये। अरे नुसतं टाईप कर रे, सही नाही केली तरी चालेल। ही सगळी थोतांड चालू आहे, त्यांची थोतांड चालू आहे। महामहिम राष्ट्रपतीजी बोलल्या, पहिल्या प्रथम बोलल्या मला वाटतं की आता मी भयकंपित झालेली आहे, आता अब बस आता याच्या पुढे नको। म्हणजे चांगली गोष्ट आहे, महामहिम राष्ट्रपतीजींना सुद्धा त्या संवेदना आहेत, हे त्या निमित्ताने का होईना आम्हाला कळलं। पण मणिपूरमध्ये घटना घडली, जेव्हा त्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा घडलेल्या पहिल्या घटनेच्या वेळेस जर का त्या बोलल्या असत्या तर कदाचित पुढच्या घटना या घडल्या नसत्या ना। तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? आम्ही आपले असेच ठेवलेत काय, गणपती बाप्पा ठेवले, महाराज आणखीन कोण, टिळक पण येऊ द्या, आणखीन साहेब पण येऊ द्या, मा पण येऊ द्या, आणखीन कोणाचे आणा, सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा, आपण त्यांना हार घालू। हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील, तसं नाहीये। ही आमची दैवत आहेत, ही दैवत आहेत। एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।